अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांच्यावर काही गंभीर आरोप केलेत। मंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नीकडे लाभाचं पद कसं? राजश्री मुंडे व्यंकटेश्वरा कंपनीच्या संचालक कशा? व्यंकटेश्वरा कंपनी फ्लाय ॲश पुरवठादार कंपनी आहे आणि मंत्र्यांच्या कुटुंबीय लाभाच्या पदावर राहू शकत नाहीत। मुंडेंच्या मंत्रिपदाच्या काळामध्येच कंपनीची मक्तेदारी आहे। टू द पॉइंट मुलाखतीमध्ये अंजली दमानिया यांनी हे आरोप केलेत। व्यंकटेश्वरा कंपनी ही महाजेनकोची लाभार्थी कंपनी आहे। अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नी या लाभाच्या पदावर असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलाय। टू द पॉइंट या विशेष मुलाखतीत अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केलेत आणि धनंजय मुंडे यांच्या पत्नी राजश्री या व्यंकटेश्वरा इंडस्ट्रीज या कंपनीच्या संचालकपदी असल्याचा दावा दमानिया यांनी केलाय। मंत्रिपदावरील व्यक्ती आणि तिचं कुटुंबीय लाभाच्या पदावर नसलं पाहिजे असा नियम आहे आणि हा नियम राजश्री मुंडेंनी मोडल्याचा त्यांनी आरोप केलाय। व्यंकटेश्वरा कंपनी महाजेनकोतून बाहेर पडणारी फ्लाय ॲश पुरवठादार कंपनी आहे आणि या कंपनीतून थेट लाभ हा मंत्र्याच्या घरात जात असल्याचा दावा अंजली दमानिया यांनी केलाय। पहिले त्या व्यंकटेश्वरा इंडस्ट्रीजकडे येतो। त्याच्यावरती तुमचा असा आरोप आहे का, तुमचं असं म्हणणं आहे की त्याच्यावरती त्यांच्या पत्नी अजूनही बोर्ड ऑफ डायरेक्टर्सवरती आहे, जे तुमचं म्हणणं आहे की ऑफिस ऑफ प्रॉफिट किंवा आपण ज्याला क्विड प्रो को म्हणतो तसं आहे, असा हा तुमचा आरोप आहे बरोबर? करेक्ट मी इफ आय एम रॉंग, हा आरोप आहे आणि मग मंत्री असताना ते पद ठेवू शकत नाहीत असं तुमचं म्हणणं आहे? करेक्ट, म्हणून तुम्ही त्यांच्या राजीनाम्याची मागणी करता? करेक्ट, कारण महाजेनको हे एक गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन आहे, ओके, आणि त्याच्यात ना जर प्रॉफिट मिळत असेल आणि ते तिकडचे आधी गार्डियन मिनिस्टर होते, त्याच्यानंतर ते मंत्री म्हणून गेले कित्येक वर्ष आहेत आणि आत्तासुद्धा ते मंत्री आहेत आणि आज तक त्यांची पत्नी तिथे या कंपनीमध्ये डायरेक्टर आहे। तर स्पाऊस जरी असेल, इफ यू अंडर इव्हन आपण जर प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ॲक्ट म्हटलं तर त्याच्यात सुद्धा सेक्शन 12A म्हणतं की यू कॅनॉट गेट एनी पिक्युनरी बेनिफिट्स फॉर युअर सेल्फ ऑर युअर फॅमिली, असं क्लिअर कट तिथे लिहिलेलं आहे, त्या ॲक्टमध्ये लिहिलेलं आहे। तर या सगळ्या गोष्टी मला आता मांडायच्या आहेत की बाबा ह्यांना इंडिया सिमेंट्स म्हणजे कसं आहे कमलेश, की सगळ्यांना तिथे जे उद्योगधंदे असतात हे त्यांचे असतात, म्हणजे सगळ्या एजन्सीज त्यांच्या सगळ्या, म्हणजे राईट फ्रॉम मोबाईल एजन्सीज म्हणा टू गॅस एजन्सीज म्हणा टू तिथल्या वाळू माफिया म्हणा तिथला, कारण तिथे ना हे मुद्दाम सांगायचं की तिथे मोठ्या प्रमाणांवर बहुतेक ज्या मराठवाड्या पट्ट्यातले जिल्हे आहेत त्याच्यात ना तिथले जे टिपर्स असतात, हायवाज असतात, त्याच्यावर कुठेही नंबर प्लेट नसते, म्हणून ते दोन्ही ठिकाणी वापरले जातात, वाळूमध्ये पण आणि राख माफियामध्ये पण। ते इथे वाळू माफिया पण आहे आणि इथे राख माफिया पण आहे आणि आता पवनचक्की हा एक नवीन सोर्स ऑफ इन्कम त्याच्यासाठी ओपन अप झाला आहे, त्यामुळे आता ते त्याच्यात पण पडले। आणि या संदर्भात अधिक चर्चा करूया। आमचे प्रतिनिधी मनश्री पाठक सध्या आपल्याबरोबर जोडल्या गेलेत। मनश्री, अंजली दमानिया यांनी अनेक घणाघाती आरोप खरं तर या संपूर्ण बीडमधल्या प्रकरणात केलेत आणि धनंजय मुंडेंवर आता आरोप केलेले आहेत। त्यांच्या पत्नी लाभाच्या पदावर कशा, असा सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे। धनंजय मुंडे यांना या संदर्भातलं आता उत्तर द्यावं लागणार आहे, कशा पद्धतीनं, काय नेमके या संदर्भातले आणखी तपशील आहेत? धनंजय मुंडे यांच्या पत्नी राजश्री मुंडे यांच्या नावानं त्या एका कंपनीच्या लाभार्थी पदावर आहेत असा आरोप अंजली दमानिया यांनी केलेला आहे आणि ही जी कंपनी आहे व्यंकटेश्वरा कंपनी ही फ्लाय ॲश पुरवठादार कंपनी आहे। त्याच्यामुळे मंत्रिपदावर असताना मंत्र्यांचे कुटुंबीय ही लाभाच्या पदावरती कसे राहू शकतात असा प्रश्न अंजली दमानिया यांनी उपस्थित केलेला आहे। एकंदरीतच टू द पॉइंटच्या मुलाखतीत दोन गंभीर आरोप अंजली दमानिया यांनी केले आहेत, दोन गंभीर दावे केलेले आहेत। एक म्हणजे वाल्मिक कराड याची पोलीस सुरक्षा आणि दुसरा म्हणजे धनंजय मुंडे यांच्या पत्नीच्या नावे असणारं लाभार्थी पद। त्याच्यामुळे या पदाच्या बाबत सुद्धा आता काही चौकशी होणार का, काही प्रशासकीय चौकशी केली जाणार का? कारण धनंजय मुंडे हे सरकारमध्ये आहेत, सरकारमध्ये मंत्री आहेत, त्यांचा राजीनामा घेतला जावा अशा प्रकारची चर्चा मध्यंतरीच्या काळात सुरू होती, मात्र कोणताही पुरावा समोर आल्याशिवाय तशा प्रकारचा निर्णय घेता येणार नाही असं अजित पवारांनी म्हटलं। मात्र अशा प्रकारचे वेगवेगळे दावे, वेगवेगळे आरोप जर समोर येत असतील तर त्याची देखील आता चौकशी होणार
होणार आहे का हे बघणं अतिशय महत्त्वाचं आहे. दरम्यान राजश्री मुंडे या नेमक्या या कंपनीमध्ये लाभार्थी म्हणजे नेमक्या कशा पद्धतीने लाभार्थी आहेत याचा खुलासा अद्याप झालेला नाही. मात्र चौकशी जर झाली तर त्या चौकशी दरम्यान कदाचित ह्या सगळा प्रकार समोर येऊ शकेल आणि मंत्रिपदावर असताना मंत्र्यांचे कुटुंबीय हे अशा प्रकारे जर लाभार्थी पदावर असतील तर त्या पद्धतीची चौकशी होणार का असा प्रश्नही आता उपस्थित होतोय.